बायको, तुम्ही नेहमी माझ्या माहेरच्यांबद्दल वाईट का बोलता? जे काही बोलायचं असेल ते मला बोला. नवरा, हे बघ, टीव्ही खराब होतो तेव्हा आपण टीव्हीला काही बोलतो का? शिवाय तर कंपनीलाच देतो ना. पक्या, आय लव्ह यू. पोरीने पक्याच्या खाडकन कानाखाली दिली. पोरगी, काय बोललास? पक्या, पण त्या पोरीच्या दोन कानाखाली देतो आणि म्हणतो, ऐकूच नाही आलं तर मग मला मारलं का? नातू, हॅलो आजी, इंद्रजित बोलतोय. आजी, कोण बोलतोय? नीट ऐकू येईना. नातू, इंग्रजीत बोलतोय म्हटलं. आजी, इंग्रजीत नको रे बाबा, मराठीतच बोल. धर्मेंद्रच्या घरी एक माणूस चोरी करत असतो. धर्मेंद्र, कमीने. चोर, हो रे बाबा, कमीच नेतोय. बुटक्या पोरींना पण लय भारी फायदा आहे. 25 वर्षांच्या झाल्या तरी पण घरी आलेले पाहुणे जाताना पैसे देऊन जातात. भारत सरकारचा नवीन निर्णय, ज्यांच्या मोबाईलचा कॅमेरा 2 मेगापिक्सल आहे अशांना दारिद्र्य रेषेखालील घोषित करण्यात येईल. पृथ्वी म्हणाली चंद्राला, मी तुझ्यावर प्रेम करते. पृथ्वी म्हणाली चंद्राला, मी तुझ्यावर प्रेम करते. चंद्र म्हणाला, मग कशाला मारायला सूर्याभोवती फिरते? वैभव पहिल्यांदाच मुलगी बघायला गेला. मुलीचे वडील, बेटा दारू पितोस का? वैभव, ते नंतर, आधी पोहे, चहा आणि मुलगी बघणे तर होऊ द्या, मग बसू आरामात. सासू, किती वेळा सांगितलंय बाहेर जाताना टिकली लावत जा. सुनबाई, अहो सासूबाई, जीन्सवर कोणी टिकली लावत नाही. सासू, अगं जीन्सवर नाही, कपाळावर लाव भवाने. शाळेच्या मागील नदीमध्ये गुरुजी बुडत होते. हे परशाने बघितलं. त्याच्या अंगात वीज संचारली, अंगात जोश आला, रक्त नसानसात जोरानं वाहू लागलं. त्याने आपलं दप्तर खाली टाकलं, अंगातला शर्ट काढला आणि शर्ट हवेत फिरवत ओरडत सुटला, उद्या सुट्टी आहे, उद्या सुट्टी आहे.